जगाचे राजकारण इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे चिंताजनक परिस्थितीत येऊन ठेपलं आहे। या चिंताजनक परिस्थितीची चिंता करावी की त्या परिस्थितीची चिता पेटवावी हेही समजेनासं झालं आहे। आपल्या देशात गॅसच्या बाबतीत परिस्थिती भक्कम आहे, काळजीचं अजिबात कारण नाही असं हमखासपणे सांगण्यात आलं होतं। पण इराण अमेरिका युद्धाचा आठवडा लोटला नाही आणि गॅसच्या बाबतीत आपण किती अगतिक झालो आहोत याचं दर्शन जगाला घडलं आहे। सुरुवातीला औद्योगिक क्षेत्राला आणि हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवण्यात येणार नाही असा फतवा निघाला। या निर्णयामुळे आपण ज्या काही फुशारक्या मारल्या होत्या त्यामध्ये आमच्याकडे गॅस भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, त्यातील विश्वासार्हता आता पूर्णपणे लयाला गेली आहे। त्यानंतर जनतेनं गॅस मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती रांगा लावून गॅसची उपलब्धता भरपूर नाही हे दाखवून दिलं। मग 25 दिवसानंतर गॅसची नोंदणी करता येईल असा आदेश काढून गॅसच्या आगतीत पेट्रोल टाकण्यात आले। आता या परिस्थितीचा गांभीर्यपूर्ण विचार करण्याऐवजी 10 किलोचं सिलेंडर देण्याचा दावा आणि नवा प्रयोग करण्यात येत आहे असं म्हणतात। 10 किलोचे सिलेंडर देण्यासाठी सध्याचे सिलेंडर उपलब्ध आहेत, त्याचा उपयोग केला जाईल की लहान आकाराचे सिलेंडर जनतेला मिळतील हे मात्र अद्यापही स्पष्ट झालं नाही। आधीच जनता त्रस्त आहे, त्यात 14 किलोच्या सिलेंडरमध्ये जनतेला 30 दिवस आपला स्वयंपाक करावा लागतो। म्हणजेच कसा बसा महिना काढल्यानंतर गॅस मिळवून आपल्याला पुढच्या गॅसची तयारी करावी लागते। आता 14 किलोऐवजी 10 किलोचा गॅस भरलेलं सिलेंडर दिलं तर नव्या सिलेंडरसाठी 15व्या दिवसानंतरच प्रयत्न सुरू करावे लागतील। तेव्हा कुठे 20-21 दिवसानंतर सिलेंडर मिळू शकेल। म्हणजेच कुटुंब प्रमुखाला 2 महिन्यात 3 वेळा 10 किलोचं सिलेंडर आणावं लागेल। या द्रविडी प्राणायाम करताना गॅस कंपनी, गॅस विक्रेते आणि गॅस धारकांना किती कष्ट पडतील याची कल्पना कोणीही केलेली नाही। कल्पना शक्ती वापरायचीच नाही आणि ज्याचा विचार करायची गरज नाही असे विचार सार्वजनिकपणे बोलून गोंधळात गोंधळ घालायचा हा प्रकार एखाद्या गंभीर नाटकातील विनोदासारखा वाटतो। 10 किलोच्या सिलेंडरचे जे फॅड आहे ते लोकांना विनाकारण मॅड करून सोडेल ही साधी बाबही कुणी समजू शकत नाही। याचे कारण सुद्धा अकालनीय आहे। अनेकांनी आपल्या घरात पर्यायी व्यवस्था सुरू केल्या आहेत। कुणी विजेच्या शेगड्या, कुणी कोळसा तर कुणी जळाऊ लाकडांचा उपयोग सुरू केला आहे। त्यातच आता सरकारने नवीन व्यवस्था केलेली दिसते। पेट्रोल पंपावरती पेट्रोल, डिझेल बरोबरच रॉकेल ही विकण्यात येणार आहे। हे रॉकेल पेट्रोल प्रमाणे नळीने कॅनमध्ये भरले जाणार की लिटरने मापात दिलं जाणार हे आता विकायला बसल्यानंतरच कळेल आणि ते जाहीर देखील झालं नाही। आता जनतेने रॉकेलवरती चालणारा स्टोव नावाचा प्रकार विस्मरणात टाकून दिलेला आहे। हा स्टोव पेटवताना पिन मारणे, त्यानंतर बाहेरून झपाझप पंप मारणे आणि गोष्टी त्यांचं वय 15 ते 20 वर्ष आहे अशा मुलांना मुलींना माहीतच नाही। तेव्हा या पिढीला आम्ही स्टोववरती कसा स्वयंपाक करत होतो हे जुन्या पिढीला दाखवून द्यावे लागेल। एकूणच गॅस टंचाईच्या नावाने आणखीन कोणतेही विनोदी प्रकार अस्तित्वात येतील त्यावरती न बोललेलंच बरं। 10 किलोच्या सिलेंडरपासून रॉकेलच्या वापरापर्यंत अनेक नव्या गोष्टी आपल्या नव्या पिढीला शिकता येतील। या ज्ञानवर्धीच्या भविष्यकालीन उपयोगाचं महत्त्व विद्यार्थ्यांना शाळेतूनही एखादा धडा शिकवून आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वृद्धी करावी लागेल। हे ज्ञान पुरातन असेल तरी बऱ्याच वर्षानंतर आता प्रकट होत आहे, म्हणून त्याचं गुणगान गायलंच पाहिजे। गॅस टंचाईच्या निमित्तानं ज्ञानवृद्धीच्या आणि ज्ञान संपादनाच्या दृष्टीनं हे उत्तुंग अशी जबरदस्त झेप घेतली आहे असं मानून आपण याचं स्वागतच केलं पाहिजे।